सकाळचा वेळच खूप घाईघाईचा वेळ असतो. या दरम्यान आपल्याला घाईघाईने स्वयंपाक करायचा असतो, आपली तयारी करायची असते आणि नंतर ऑफिसलाही जायचं असतं. आणि या दरम्यान एक गोष्ट अशी आहे जी करताना आपल्याला गॅस समोरून हलताही येत नाही, आणि ती गोष्ट म्हणजे दूध तापवणं. कारण आपण जरा का गॅस समोरनं हललो तर दूध उताला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे किमान 7 ते 10 मिनिटं आपल्याला तिथे गॅस समोरच उभं राहावं लागतं. हो, पण या वेळेचाही आपण सदुपयोग करू शकतो आणि या दरम्यान काही व्यायामही करू शकतो. कसे ते शीतल आपल्याला दाखवते. तुम्ही मला असं बघून सरप्राईज झाला असाल. हो, कारण आज मी जिम क्लोथ्समध्ये नाही आहे आणि आज मी किचनमध्ये आहे. कारण आपल्याला कारणं असतात की घरच्या कामाने, किचनच्या कामाने एक्सरसाइजला वेळ मिळत नाही. आणि खरंच बायकांना नॉर्मल डे टू डे रुटीन, घरातलं काम करून, बाहेरचं करून, स्वतःसाठी वेळ काढून एक्सरसाइज करणं हे जमत नाही. आणि याच्याकरताच मी आज काही किचन एक्सरसाइज घेऊन आली आहे, ज्या तुम्ही सिंपल दूध तापवताना, भाजी चिरताना, अशा वेगवेगळ्या किचन ॲक्टिव्हिटी करताना स्वयंपाकघरात तुम्ही या एक्सरसाइज करू शकता. कारण आपल्याला स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे. आपण जर फिट राहिलो तर आपण आपल्या फॅमिलीला फिट ठेवू शकू. तर चला आपण बघूया. सो फ्रेंड्स, पहिली ॲक्टिव्हिटी जी आपण घेणार आहोत दूध तापवताना, जी सकाळची पहिली कुठल्याही बायकांची ॲक्टिव्हिटी असते. दूध साधारण 4 ते 5 मिनटात तापतं. सो त्या 5 मिनटात आपण कुठली एक्सरसाइज करू शकतो. मला माहिती आहे त्या 5 मिनटात तुम्हाला अजून दुसरी कामं उरकायची असतात, पण जर आपला वेळ आपण चांगला मॅनेज केला तर ती तुम्ही 5 मिनटं एक सिम्पल एक्सरसाइजला देऊ शकता, जेणेकरून तुमची एक्सरसाइज पण होईल आणि दूध पण तापेल. सो याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे तुमचं पोश्चर चांगलं असलं पाहिजे. पोट आत, पाठ सरळ, सपोर्ट घ्यायचा आहे दोन्ही हाताचा. आप वॉच. 1 2 3 4 5 6 7 and 8. चेंज. आता मी काय करणार आहे, दुसरा पाय जसा मी सुरू करते आहे, मी माझे आर्म मुवमेंट्स पण देणार आहे. आउट, वॉच. 1 2 3 4 5 6 7 8. चेंज. ही झाली पहिली एक्सरसाइज. दुसरी लेग सर्कल. 1 2. याच्यामध्ये मी सपोर्ट घेतला आहे, पण जर तुम्ही रेग्युलर असाल, तुम्हाला बॅलन्सिंगमध्ये काही प्रॉब्लेम नसेल, तर तुम्ही गुडघा सॉफ्ट ठेवून पोटात ठेवायचं आहे आणि तुमच्या हाताचा सपोर्ट काढायचा आहे. 1 किंवा एका हाताचा सपोर्ट घ्या. अँड चेंज. मूव. 1 2. माझा गुडघा सॉफ्ट आहे. 3 4 5 6 7 and 8. रिलॅक्स. सो तुम्ही ही एक्सरसाइज बघितली, सिम्पल आहे. याच्यामध्ये तुम्ही रेपिटेशन करायचं आहे. हर एक सेट तुम्ही 16चा करू शकता, 20चा करू शकता. 5 मिनटं जोपर्यंत दूध तुमचं तापतं आहे. सोप्या एक्सरसाइज आहेत. तुम्हाला फक्त काळजी घ्यायची आहे की तुमच्या पोश्चरची. तुम्ही कुठेही तुमचं पोश्चर कॉम्प्रोमाइज करू नका, की पाठ तुम्ही बाग केला आहे किंवा पोट आत घेतलं नाही आहे किंवा पोश्चर तुमचं कडक नाही आहे, नीज सॉफ्ट नाही आहे. जर ह्या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली तर तुम्ही एक्सरसाइजही छान करू शकाल, त्याचबरोबरीने तुमचं किचनचंही काम फटाफट होईल. सो माझं आता दूधही तापलं आहे. सो घरातलं काम करता करता सिम्पल एक्सरसाइज करून बघा आणि फिट राहा. आणि मला नक्की कळवा तुम्हाला याचा फायदा किती झाला. परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार. या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. डू लॉग इन टू www.abpmaza.in आणि तिथे आमचे अपडेट्स पाहायला विसरू नका. या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा ABP माझा.